नमस्कार. आतापर्यंत सामनाच्या माध्यमातून आपण माननीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनेक मुलाखती घेतल्या आणि आपण त्या पाहिल्यात. पण ज्या एका मुलाखतीची संपूर्ण महाराष्ट्राला आणि मराठी माणसांना प्रतीक्षा होती, ती मुलाखत आज आपण इथे घेतो आहोत. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष प्रमुख सन्माननीय राज ठाकरे हे दोघेही आपल्याकडे आज मुलाखतीसाठी आलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या फार मोठी उलथापालथ सुरू आहे. मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका या महाराष्ट्र राज्याचं आणि मुंबईचं भवितव्य ठरवणार आहेत. आणि या मुंबईच्या भवितव्यासाठी माननीय उद्धवजी आणि राजजी एकत्र आल्याचं चित्र महाराष्ट्र पाहतोय. मराठी माणसाच्या मनात अनेक प्रश्न आहेत आणि तेवढाच आनंदसुद्धा आहे आपण एकत्र आल्याबद्दल. या मुलाखतीचं वैशिष्ट्य असं आहे की जशी मुलाखत संयुक्त आहे, म्हणजे आपण दोघे आहात, तशी ही मुलाखत घेण्यासाठी सुद्धा आम्ही दोघे, म्हणजे माझ्याबरोबर प्रसिद्ध दिग्दर्शक, कलाकार, सिनेनिर्माते महेश मांजरेकर आहेत. महेश मांजरेकरांनी इथे बोलवण्याचं कारण इतकंच की हा जो संयुक्त प्रकरण सुरू झालं त्याची ठिणगी महेश मांजरेकरांनी त्यांच्या एका मुलाखतीत टाकली होती आणि तिथूनही सुरुवात झाली. त्याच्यामुळे मांजरेकरांनी इथे खास आमंत्रित केलं आहे. पण मांजरेकर इथे आज आहेत माझ्याबरोबर. ते एक मुंबईकर म्हणून, ज्यांना आपण कॉमन मॅन म्हणतो या मुंबईतला, त्या मुंबईकरांच्या मनात काही प्रश्न आहेत ते मांजरेकर मांडतील आणि आम्ही दोघे मिळून महाराष्ट्रातल्या या दोन धुरंधर नेत्यांशी चर्चा करू. उद्धवजी आणि राजसाहेब, आपण इथे आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतोच. बऱ्याच कालखंडानंतर, म्हणजे म्हटलं तर 20 वर्षानंतर, जे आपण वारंवार म्हणतो आहे, आपण एकत्र येऊन आपण मुंबईवर आणि महाराष्ट्रावर चर्चा करतो आहोत. महाराष्ट्र या क्षणाची वाट पाहत होता आणि महाराष्ट्राच्या मनातला हा कॉमन प्रश्न आहे आणि तो दोघांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. थोडक्यात की महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पाहावी लागली? मला असं वाटतं काही गोष्टी का घडतात, कशा घडल्या, काय झालं, मला असं वाटतं या गोष्टी आता सोडून दिल्या पाहिजेत. आणि मी त्या दिवशी महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की कुठच्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आणि आज संकट महाराष्ट्रावरती आहे, मुंबईवरती आहे, महाराष्ट्रातल्या अनेक शहरांवरती आहे. आणि जे संकट आहे हे मराठी माणसाला समजलेलं आहे की काय प्रकारचं आहे आणि काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मला असं वाटतं की ती एकच गोष्ट ही या एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही आहे, आज हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. या विषयात अनेक वर्ष मी बोलतोय, उद्धवही बोलतोय या सगळ्या गोष्टींमध्ये. परंतु आज अशा एका वळणावरती ही निवडणूक आणि महाराष्ट्र येऊन उभा आहे की ज्याला आपण अभी नहीं तो कभी नहीं हे जे आपण नेहमी म्हणतो, तर ही परिस्थिती आज मुंबईवरती येऊन ठेपलेली आहे, ठाण्यावरती येऊन ठेपलेली आहे. खरं तर बघायला गेलं तर MMR रिजनवरती येऊन ठेपलेली आहे. MMR रिजन मी मुद्दामून बोलतोय. आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आज आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. कारण आज नाही बरोबर आलो आणि आज या गोष्टींचा सामना नाही केला तर मला असं वाटतं महाराष्ट्र आम्हाला माफ नाही करणार. उद्धव साहेब, मला वाटतं राजसाहेबांच्याच भावना. मला असं वाटतं की राजने उत्तर जे दिले त्याच्यामध्ये एवढंच मी बोलेन, आम्ही दोन भाऊ एकत्र आलोय हा एक मुद्दा वेगळा आहे, भावनिक आहे. पण दोन भाऊ एकत्र येणं याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे. कारण महाराष्ट्र वाचवायचा असेल तर ठीक आहे, पक्ष, राजकीय मतं हे असतील, पण आपण मराठी आहोत, महाराष्ट्र आपला आहे. आणि आपण जर एकमेकांमध्ये वेगळ्या चुली मांडल्या तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जातील. पण एक प्रश्न कायम सगळ्यांच्या मनात आहे गेल्या 50-55 वर्षापासून, तो आतापर्यंत. महाराष्ट्र वाचवण्यासाठी किंवा मुंबईसह महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली.
आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची उदाहरणं आपण नेहमी देतो. विशेषतः ठाकरे कुटुंब देत आलेलं आहे. मग राज्य असतील किंवा आपणही असाल की आतापर्यंत आपल्या प्रत्येक भाषणात हा विषय आला की संयुक्त महाराष्ट्र. तुम्हाला आत्ता या क्षणी संयुक्त महाराष्ट्राच्या वेळची परिस्थिती जाणवते का, की त्यावेळेला जसा मराठी माणूस मुंबईसह महाराष्ट्र राहण्यासाठी एकवटला होता, तेच वातावरण तुम्हाला आता दिसतंय का? अर्थातच दिसतं. याचं कारण तुम्ही एक गोष्ट बघितली पाहिजे याच्यातनं, की माननीय बाळासाहेबांनी या विषयावरती तर म्हणजे आपण ज्याला म्हणू आपण संयुक्त महाराष्ट्र समिती फुटली आणि त्याच्यानंतर 6-1 वर्षातच शिवसेनेची स्थापना झाली. परंतु जेवढे लोंढे किंवा जेवढे लोक आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत, म्हणजे जर समजा तुम्ही आत्ता जर समजा तुम्ही बघितलं तर जवळपास रोज उत्तरेतनं 56 ट्रेन्स ह्या महाराष्ट्रामध्ये येतात रोज, आणि भरून येत आहेत आणि रिकामे जात आहेत. आज जर समजा तुम्ही ठाणे जिल्हा, एक जिल्हा जर समजा पाहिलात, बरोबर आहे, ठाणे जिल्हा हा मला असं वाटतं जगामधला एकमेव जिल्हा आहे की जिकडे ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, भिवंडी, वसई, मी आता पालघर वेगळा पकडत नाही आहे, तो आपण एकच होता, तो आत्ता वेगळा झाला, परंतु पालघरमध्ये वसई, त्याच्यानंतर मीरा भाईंदर, त्याच्यानंतर म्हणजे वसई विरार आली, त्याच्यानंतर तुमची नवी मुंबई, अशा जवळपास 8-9 महानगरपालिका आहेत. आपण नीट जर समजा पाहिलं तर ह्याची सुरुवात, सगळ्या गोष्टींची सुरुवात होते ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषदा वगैरे, नगरपालिका, महानगरपालिका, आणि ह्या सगळ्या ज्या होतात महानगरपालिका, ह्या लोकसंख्येनुसार ह्या गोष्टी वाढत जातात. जर एखाद्या जिल्ह्यामध्ये जर समजा 8-9 महानगरपालिका जर समजा असतील, आज मुंबईमध्ये किती आहेत? 1. पुण्यामध्ये किती आहेत? 2. बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये काढून बघा 1-1. ठाणे जिल्ह्यामध्ये 8-9 महानगरपालिका, याचा अर्थ बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण आणि तेच प्रमाण मुंबईमध्ये वाढणं, नुसतंच मुंबईमध्ये प्रमाण वाढणं नव्हे, ज्या प्रकारची दादागिरी, की अशा प्रकारची वाक्य कशी येऊ शकतात की मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार, मुंबईचा महापौर आम्ही हिंदू करणार. हे कधीपासून सुरू झालं? मी गेले अनेक वर्ष ही गोष्ट सांगतोय की माणसं नुसती येत नाही आहेत, हे फक्त रोजीरोटीसाठी येत नाही आहेत, हे आपापले मतदारसंघ बनवत आहेत, आणि तेच चित्र आता दिसतंय. आणि जी जुनी जखम जी आहे ना, जुन्या ज्या गोष्टी आहेत ना, की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे. आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं, की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं, तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे, केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे, राज्यात ते आहेत, आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे हतबलतेने पाहणं, हे मला असं वाटतं हे काही आमच्याकडनं होणार नाही, आणि म्हणून आम्ही एकत्र आलो. उद्धव साहेब, राजसाहेब जे म्हणतात त्या 100% तथ्य आणि सत्य आहे. पण मराठी माणूस जेव्हा जेव्हा भडकला, पेटला, तेव्हा महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं आहे अनेकदा. मग सत्ता परिवर्तन असेल, सामाजिक परिवर्तन असेल, पण आजही त्या पद्धतीनं तुम्हाला मराठी माणूस पेटलेला दिसतोय का? एक लक्षात घ्या की मराठी माणूस पेटला तेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला. मुंबई महाराष्ट्राला मराठी माणसाने मिळून दिली. मधला जो काळ होता 60 ते 66, जर माझा आवाज 60 ते 66, याच्यामध्ये आत्ता जी राजनी सांगितली ती परिस्थिती निर्माण झालेली. मराठी माणूस खचून गेला होता, आत्मविश्वास गमावला होता, आणि त्याच्यात एक ताकद, चैतन्य निर्माण करण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. इतके वर्ष व्यवस्थित चाललं. आपल्याला सगळ्यांना असं वाटलं की आता हे काय पुढे कोण हिंमत करणार नाही. मात्र शिवसेना ज्या पद्धतीने त्यांनी फोडली, राजकारणामध्ये पक्षांतर होतात, इथली लोक तिकडे जातात, पण पक्ष संपवणं, पक्षाचं चिन्ह काढून घेणं, त्याची मान्यता जवळपास रद्द करणं, म्हणजे त्याचं अस्तित्व नष्ट करणं, जी मराठी माणसाची ताकद आहे ती तोडून फोडून टाकणं, हे काय दर्शवतं? म्हणजे ठीक आहे ना, मी मागे पण म्हटलं की युत्या होतात, आघाड्या होतात, आघाड्या तुटतात, युत्या तुटतात, पुन्हा मग ते पक्ष एकत्र येऊ शकतात, पण पक्ष संपवता आहे हा कोणता पर्याय?
पण त्यावेळेला सुद्धा राजसाहेब त्यावेळेला सुद्धा संयुक्त महाराष्ट्राची लढाई ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाविरुद्धच होती. राज्यकर्ते मराठीच होते आणि आताही राज्यकर्ते मराठीच आहेत. म्हणजे मराठी विरुद्ध मराठी. पण त्यांचे मालक जे आहेत त्यांच्याकडे ते नोकरी करतात. यातलं सांगू का, हे सगळे ससाणे आहेत. मालकाच्या हातावरती बसून पक्षी मारून आणणं हे ससाण्याचं काम असतं. इथे मालकाच्या हातावरती बसून आपलीच माणसं फोडणं हे आत्ताच्या लोकांचं काम आहे. म्हणजे स्वकीयांचा घात करणं हे फक्त पक्षांमध्ये नसून राजकीय पक्षांमध्ये पण तेच चालू आहे. आणि तीच कृती आता सगळी सुरू आहे. आपल्याच लोकांकडनं ह्या गोष्टी करवून घ्यायच्या. कसं आहे, मराठी म्हणून तुम्ही एकत्र आलाच नाही पाहिजेत. आणि याच्यासाठी म्हणून मग जाती जातींमध्ये भेद निर्माण करणं, जाती जाती एकमेकांच्या अंगावर ढकलणं, एकमेकांच्या उरावरती बसवणं आणि त्याच्यातनं भांडणं, वाद, मारामाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी करवून त्यांना महाराष्ट्र हा एकत्र मराठी म्हणून असता कामा नये, याच्यासाठीचं हे सगळं अख्खं राजकारण त्यांचं सुरू आहे. आपण एकत्र आलेला आहात, महाराष्ट्राला आनंद झाला, मराठी माणूस एकवटला. पण भारतीय जनता पक्षाचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आपल्या युतीविषयी, ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे. यांचा सगळ्यांचा डोलारा जो आहे ना, या सगळ्यांचा डोलारा हा नरेंद्र मोदींवरती अवलंबून आहे. बरं का, ही बसवलेली माणसं आहेत सगळी. ह्यातला बसलेला माणूस कोणीच नाहीये. आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचा ऐकतो, मालकाचा ऐकतो. त्याच्यामुळे मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं, त्या सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यामुळे मला काही त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही. आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना. ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत. कालच अजित पवार बोललेत ना. हो, अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून. मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे. अरे मग द्या ना ते पुरावे. कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, या लेवलला आता ते आलेत. तुमच्याकडे काय चालू आहे ते एकदा बघा. मी परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेत म्हटलं नाही, या देशामध्ये कोणी राजकारणामध्ये सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये. सत्ता बदलत असतात, काळ ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो. उद्या ज्या दिवशी हे बदलेल, तुम्ही टार्गेट आहात. मुख्य लक्ष तुमच्यावर आणि तुम्ही टार्गेट आहात. कशावरती? म्हणजे ही चाटम मंडळी जी आहेत भाजपमधली, ज्यांना तुम्ही चाटम म्हणता, ते तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आलं ना. तर जसं कन्फ्यूज आणि करप्शनची युती म्हटलंय. नाही, करप्शन त्यांचं म्हणणं की अनेक वर्ष आपली सत्ता आहे आणि त्याच्यामध्ये सहभागी होते. होय. नाही, माझ्या मनामध्ये असा प्रश्न आहे की त्यांनी असा आरोप केलाय की 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार झाला. महापालिकेत एवढे पैसे असतात? नाही, मी सांगतो. आणि जर एवढे पैसे असतील तर मग हे आमदार 50-50 कोटीला का पळून गेले? हे मला एकच मिनिटं. पहिली गोष्ट म्हणजे मला ना त्या गोष्टीबद्दल एक जरा बोलायचंय की तो जो एक चालू होतं ना, 50 खोके 50 खोके 50 खोके, मला असं वाटतं लोकांना नीट समजून सांगणं आवश्यक आहे. हे 50 खोके 50 खोके हा विनोदाचा भाग नाही. 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले. 50 कोटी. 40 आमदार म्हणजे 2000 कोटी रुपये झाले. म्हणजे 40 आमदारांचे 2000 कोटी हे कुठून आले, कसे आले? भ्रष्टाचारातून, घोटाळ्यातून. बरोबर की नाही? म्हणजे बँकेतनं लोन तर थोडं नव्हतं ना घेतलं. त्याच्यामुळे कुठच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणी काय बोलावं? मला एक बेसिक, आता 3 वर्षामध्ये कॉर्पोरेशनची इलेक्शन झालीच नाही. आज जो हे चालू ना मुंबई, मग 3 वर्षात मुंबई धोक्यात नव्हती का जेव्हा इलेक्शन झालं? माझे एक मुंबईकर म्हणून मी आज जेव्हा घरातनं बाहेर पडतो ना, तर मला खरं सांगू तर मला लाज वाटते की माझी मुलं ह्या शहरात वाढणार आहेत. मी काही गोष्टी रेग्युलरली फॉलो करतो. आजचा एअर क्वालिटी इंडेक्स 183 आहे. ज्याचा आज मी भोगतोय. एक फुगा असतो की ज्याची कॅपॅसिटी एक आपण म्हणतो की तो एक पर्टिक्युलर ह्याच्यात तो फुटेल. तर जवळजवळ ह्या एका फुग्यात जवळजवळ त्याच्या 5 पट हवा भरलेली गेलेली आहे. माझा एक प्रॉब्लेम आहे की मुंबई डिकंजेस्ट कधी होणार? म्हणजे मी आता बाहेरचे लोंढे बोलतच नाही. एक मुद्दा सांगतो, विचारतो तुम्हाला. तुम्ही इतके वर्ष मुंबईत राहतायत. माझा आणि राजचा जन्म मुंबईतला आहे. आज जेवढं प्रदूषण दिसतंय, हवेचा जो काही निर्देशांक वगैरे म्हणतोय प्रदूषणाचा, हा एवढा खराब कधी झाला होता का? ह्याचं कारण असं की आता यांची जी काय होर्डिंग्ज लागलेत, विकासाची गती नाही आहे, ह्यांची विनाशाची गती आहे. नियोजन शून्य विकास हे याचं कारण आहे. कारण तुम्ही जे म्हणताय ना, एक तर आओ जाओ घर तुम्हाला, इथूनच पहिली सुरुवात होते. त्याच्यानंतर साधारणतः आपल्याला नेमकं आज हवंय काय?
आज जर का तुम्ही पाहिलं तर सगळीकडे रस्ते खोदलेत, जिथे जाऊ तिकडे रस्ते खोदलेत, मोठमोठ्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. विकासाच्या नावाने मेट्रो असेल, काही ठिकाणी पूल असेल, हवेत. पण ते एका वेळेला सगळं तुम्ही काढलं आहे आणि त्यावेळेला मुंबईच्या खर्चाचा ताळमेळ हा बसवला गेला पाहिजे. मी मुंबईकर म्हणून मी तुम्ही म्हणतो, आपण सगळेच मुंबईकर आहोत. तुम्ही जो कर भरता त्याच्यासमोर तुम्हाला काय मिळतं? प्रदूषण. म्हणजे विकास तुमच्याकडे काय फार मोठा रस्ता आम्ही छान केला आहे, सरळ तुमच्या घरापासून हॉस्पिटलमध्ये जातो रस्ता, याला मी विकास नाही म्हणत. हॉस्पिटल कमीत कमी असणं आणि आयुष्य चांगलं असणं हा विकास पाहिजे. माझं तर म्हणणं विकास नको आता. नाही, मुंबई ही विकास करण्याची आता लायकीची ही राहिलेली मानसिकता नाही. का झाली? कारण नियोजन शून्य विकास. आम्ही सुद्धा आज आमची जी होर्डिंग लागलेत, मी 12 लावतोय होर्डिंग. होय, हे आम्ही केलं आणि त्याच्याबद्दल मला अभिमान आहे आणि मला असं वाटतं मुंबईकरांना अभिमान आहे. मग त्याच्यामध्ये शाळेचा दर्जा असेल, पाण्याचा दर्जा असेल, किंवा आता कोस्टल रोड झालेला आहे. कोस्टल रोडसुद्धा आपण केलेला आहे. पण वाटेल तिकडे, जसं आता मी कलानगरला राहतोय, वेडेवाकडे उड्डाण पूल, आता तिकडे आणखीन एक वॉकर ब्रिज करतायत. कोणासाठी करताय? कशासाठी करतायत? आणि संपूर्ण धुळीचं आणि सिमेंटचे कण आपल्या फुफ्फुसामध्ये जात आहेत. मी तेच म्हणतो की आता विकास करण्यासाठी जागा नाही राहिली मुंबईला. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 1 किलोमीटर मागे मुंबई इज द हायेस्ट इन द वर्ल्ड. म्हणजे आपण जो श्वास घेतो त्याच्यातनं आपण कार्बन ऑक्सिजन याचं मूळ कारण असं आहे की एक तर चाललेल्या काय ज्याला विकासाच्या नावाखाली ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्या, आणि दुसरं म्हणजे मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पनवेलमध्ये, नवी मुंबईमध्ये तुम्ही जर सगळीकडे आपण जर गेलो, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती रिडेव्हलपमेंट सुरू आहेत. झाडं तोडतायत, झाडं तुटतायत, रिडेव्हलपमेंट सुरू आहे, डोंगर कापतायत. आणि काय होतं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे ना डीपी बनतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही. मी माझी काही भाषणं दाखवीन की जी साधारणपणे 2008ची वगैरे भाषणं आहेत, 2009ची भाषणं आहेत, की ज्यावेळेला मी पुण्यात जात असे आणि पुण्यातले माझी भाषणं आहेत की मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला, पुणे ते बघणार नाही, पुणे लवकरात लवकर बर्बाद होईल. नाही, मी पुण्याला शिफ्ट झालेलो की मध्ये असं विचार केला मुंबई कंजेस्टेड, पुण्याला शिफ्ट झालो. नाही, पुणे तर पण बर्बाद. 6 महिन्यात परत मुंबईला आलो मी. आणि म्हणजे काय माझं म्हणणं, आता लोंढे आले राहू दे की आता मुंबई करत आता आले, आता तरी थांबवायची गरज आहे. दोन्ही गोष्टी मूलभूत ज्या गोष्टी आहेत ना, जसं मी काही बातम्यांचे हे घेऊन आलेलो आहे. आता मुंबईमध्ये कांदळवन आहेत. कांदळवन साधारण कुठे होतात? समुद्र आणि खाडी जिकडे असते तिकडे. नाही, म्हणजे त्यांना समजेल असं म्हणजे मँग्रोव्ह. मला माहिती आहे. हां, म्हणजे मराठीत सांगायचं तर मँग्रोव्ह. तर विकासाच्या नावाखाली ते मँग्रोव्ह कापणार. आता साधारणतः एक कायदा असा आहे की जेवढी झाडं तुम्ही तोडाल तेवढी झाडं तुम्ही लावली पाहिजेत. आता मुंबईची मँग्रोव्ह जी समुद्र किनारपट्ट्यावर आहे ती कापल्यानंतर, तोडल्यानंतर तुम्ही कुठे लावली पाहिजेत? तुम्ही पुण्याला गेलात, चंद्रपूरला गेलात, मुंबईतल्या कांदळवनाची भरपाई हे चंद्रपूरला करणार. ह्या विकासाचा कसा काय उपयोग होणार आपला? आता सुद्धा मी 2017चा माझा महापालिकेचा वचननामा पाहिलात तर मुंबईला पाण्यासाठी गारगाई आणि पिंजाळ ही 2 धरणं आपण बांधायचं वचन दिलं होतं. कर्मधर्म संयोगाने मी मुख्यमंत्री झालो आणि म्हटलं आता दिलेलं वचन पाळलं पाहिजे म्हणून मी त्याचं प्रेझेंटेशन घेतलं. तेव्हा माझ्या लक्षात एक धक्कादायक गोष्ट आली की गारगाई आणि पिंजाळ करायचं असेल तर जवळपास 6-1 लाख झाडं कापावी लागतील. म्हणजे जंगल पूर्ण नामशेष करायचं. साधारणतः ज्याला कॅचमेंट एरिया म्हणतो तिकडे हा सगळा पाऊस पडतो, तो एरिया तुम्ही नष्ट करणार म्हणजे पर्यावरण खतम करणार. आता ते खतम केल्यानंतर जो काही खर्च होणार तो खर्च केल्यानंतर आपण पुन्हा पावसावरती अवलंबून राहणार. परत तेही पाणी आपल्याला उद्या जाऊन कमी पडणार, कारण तुम्ही म्हणता तसं दुसऱ्या बाजूनी लोंढे येतच राहणार. त्याला पर्याय म्हणून आम्ही समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य करण्याचा प्लांट मी मुख्यमंत्री असताना पायलट प्रोजेक्टला गो हेड दिला होता. आणि हा पायलट प्रोजेक्ट आत्ता कालच्या डिसेंबरमध्ये पूर्ण झाला असता. त्या पायलट प्रोजेक्टमधनं आज तानसातनं जेवढं पाणी दर दिवशी मिळतं 400 MLD तेवढं पाणी आपल्याला मुंबईकरांना त्या समुद्रापासून कालच्या डिसेंबरमध्ये उपलब्ध झालं असतं. त्यांनी तो प्लांट बाजूला टाकला आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी परत एकदा गारगाई पिंजाळला हात घातला. आरेच्या जंगलाला मी संरक्षण दिलं होतं मेट्रोच्यासाठी. अरे मी पण केलं ना, मेट्रोचं लोकार्पण मी पण केलं, मेट्रो 2चं. माझं म्हणजे म्हणणं होतं म्हणजे सरकारचं की तुम्हाला कारशेडसाठी आरेचं जंगल कापण्याची गरज नाही. कांजूर मार्गला होऊ शकतं.
आता याने काय केलं, हट्टापायी आरेचं जंगल मारलंच प्लस कांजूर मारला करते. कशासाठी करता हे? उद्धव साहेब म्हणजे दोन्हीकडे नाही, नाही, माझं कॉन्ट्रॅक्टर माझा प्रश्न हा आहे की इथे मुंबईत राहणारा सफर करून करतोय तो आपण- मिडल क्लास, नाही मिडल क्लास करतो. आज ज्या बिल्डिंग होतात तिकडे 24 तास पाणी असतं. आज माझे छोटे मिडल क्लास जिथे राहतात नक्कीच. त्यांना 2 तास सकाळी पाणी, 3 तास सकाळी पाणी. तो जो एक भाग आहे ना की किती क्राऊड का मुंबईत. बरं आज मला बाहेर पडलो तर जिथे मला 10 मिनिटं लागत होती तिथे आज मला 1 तास लागतो. तर डिकन्जेस्ट करणं, माझं असं म्हणणं आहे की लोकांना तर सांगा की मुंबई आहेत ते राहू दे की, म्हणजे मी म्हणतो आले ते आले, आता समजा ते मुंबईकरच झाले, पण आहेत त्यांना एक समजायला पाहिजे की आता जागा नाही. 51 लाख गाड्या आहेत मी एक सांगतो तुला मुंबईत. काय आहे, मला असं वाटतं की ह्या काही गोष्टींकडे राजकीय पक्ष म्हणून न बघता मला असं वाटतं राज्य म्हणून पाहणं गरजेचं आहे. काय आहे, 4 प्रकारच्या जागा असतात. एक केंद्र सरकारची जागा असते, एक राज्य सरकारची जागा असते, एक महानगरपालिकेची जागा असते आणि एक खाजगी जागा असते. बरोबर? आता गोदरेजची खाजगी जागा आहे, तिकडे तुम्हाला एकही झोपडी मिळणार नाही. पण केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या आणि महानगरपालिकांच्या, बरोबर, या ज्या सगळ्या जागा आहेत याला आईबापच नाही. म्हणजे आज कित्येक वेळेला अशा अनधिकृत गोष्टी ह्या पाडल्या गेल्या आणि नंतर तिकडचे कोणीतरी अधिकारी त्यांना त्याच्यावरती ज्या प्रकारचा ज्याला वचक पाहिजे तो वचक मला असं वाटतं की येणं गरजेचं आहे. तो कोणी, म्हणजे तो उद्या आम्ही आणू, उद्या कोणी राज्यातली लोक असतील त्यांनी आणावा, उद्या राज्यात आम्ही आलो तर आम्ही आणू. पण मला असं वाटतं की तुम्ही जे बोलताय ते अत्यंत योग्य आहे की जागा संपलेली आहे. बरोबर? आता साधी गोष्ट, आपण समजा प्रदूषणाची गोष्ट बोललो, प्रदूषणाची, तर मुंबईमध्ये हीच हालत आहे, मला मान्य. परंतु आज दिल्लीमधली हालत काय? तिकडे 200च्या वर आहे इक्वालिटी. बरोबर की नाही? आणि आज दिल्लीमध्ये जर समजा आपण बघितलं तर केंद्र आणि राज्य अशा दोन्ही गोष्टी तिकडे आहेत. राजसाहेब, तुम्ही एक फार नाही, महत्वाचा मुळामध्ये- मुद्दा आता मांडला. नाही, मुळामध्ये राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं का म्हणे. सत्तेसाठी वाटेल ते करायचं आणि बट्ट्याबोळ झाला की हात वर करायचे. आता तुम्ही मला सांगा, मुंबईमध्ये आपण राहणार आहोत. दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाही आहेत. जरी मराठी आहेत, महाराष्ट्रातले असले तरी त्यांना मुंबईकरांसाठी किंवा त्यांच्या शहरांसाठी काही पडले का, त्यांच्या नागरिकांसाठी? इथे ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करतात. इथे 2 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. एक तर आता राजसाहेबांनी जो मुद्दा सांगितला, जमीन केंद्र सरकारची आहे, राज्य सरकारची आहे, खाजगी आहे. पण आज मुंबईसह महाराष्ट्रातल्या जमिनींचा मालक मोदींचा लाडका उद्योगपती झालेला आहे. एकेकाळी आपल्या महाराष्ट्रात, देशामध्ये विनोबा भावेंनी घोषणा दिली होती सब भूमी गोपाल की. आज सब भूमी अदानी की. मुंबई वाचवायची असेल तर हे जे आपल्या मुंबईच्या मोक्याच्या जमिनी गिळंकृत करण्याचे जे काम चालू आहे, जे आपल्या जाहीरनाम्यात सुद्धा आहे, वचननाम्यात सुद्धा तो आपण मुद्दा घेतला आहे, हे आपण कसं करणार? मुंबई वाचवायची असेल तर आधी आपल्या महत्त्वाच्या मोक्याच्या जमिनी, धारावीसह मिठागर असतील, टोल नाके असतील, हे आज एका उद्योगपतीच्या नाही, घशात घालण्याचं आज- काम केलेलं आहे. नाही, आज त्यांना अडवणारं कुठे प्रशासनमध्ये नाहीच आहे ना. केंद्रातनं ऑर्डर आली, जसं मगाशी राज म्हणाला, हे ससाणे बसलेले आहेत, ते जागा दाखवतात आणि ते जागा घेऊन त्या याच्या घशात घालतात अदानीच्या. मूळ महापालिका आता एक शेवटचं ठिकाण राहिलेलं आहे की जिकडे ठामपणाने त्यांना नाही सांगणार कोणतरी नाही, पाहिजे. माझा तोच मुद्दा आहे की आपण जे म्हणतो की ह्या महापालिकेवरती भगवा फडकला पाहिजे किंवा मराठी माणसाची ताकद इथे आली पाहिजे, म्हणजे सत्ता आली पाहिजे. ही सत्ता आल्यावरती प्रश्न संपतील का? जे प्रश्नासाठी आपण आता उभे आहोत, मी तुम्हाला आपण एकत्र आलेला मी एक गोष्ट सांगतो. आणि सगळ्यात मोठं संकट हे गौतम अडाणी मुंबई गिळतोय भाजपच्या माध्यमातून. मी याच्याबद्दल एक गोष्ट बोलतो. हा, मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिका याची मुदत संपली 2022ला आणि 2022लाच मला असं वाटतं उद्धव सरकार गेलं. बरोबर? त्याच्या आधी महापालिका विसर्जित झाली होती. आधी म्हणजे कधी मग 21ला, 6 महिने अगोदर. एक माझं जूनमध्ये सरकार पाडलं, मला वाटतं मार्च. 4-5 महिने अगोदर, बरोबर, तेव्हा मुदत संपली. 22 त्याच्यानंतर 25 पर्यंत, 4 वर्ष झाली आता. या 25 पर्यंत, आज 26 कधी 26ला आज जानेवारीमध्ये निवडणूक होते. इतकी वर्ष का गेली? मी माझ्या पुढच्या काही भाषणांमधनं किंवा माझ्या काही इंटरव्ह्यूमधनं मी ते तुम्हाला नीट सांगणार आहे की ह्याचं काय प्लॅनिंग चालू होतं आणि 24 ते 25 मध्ये काय झालं.
एका वर्षात काय झालं हे मी तुमच्यासमोर आणणार आहे. मी आत्ता नाही बोलत या विषयात, परंतु हे काय प्रकारचं प्लॅनिंग आणि कशासाठी या निवडणुका पुढे ढकलत आज 26 पर्यंत आल्यात ते मी तुम्हाला सांगणार आहे नंतर. ही माणसं जी आहेत ना, ही म्हणून मगाशी मी म्हटलं ना, ही बसवलेली माणसं आहेत. आणि तू म्हणतोस की हे जागा दाखवतात, हे जागा नाही दाखवत. ते जागा पाहतात, तेच ह्यांच्याकडे ते. सह्यांसाठी फक्त फायली येतात की ह्याच्यावर सही कर. आता आपल्याच लोकांना, आपल्याच इकडच्या मराठी लोकांना समजत नाही होत आपण काय करतो हे त्यांना नंतर कालांतराने समजेल की त्यांनी आपण काय महाराष्ट्राचं घोडचुका डेथ वॉरंट केल्या. काढलेलं नाही आहे. नाही एक मिनिट आपल्या सहीनं मराठी संजय. माणसाच्या सहीनं मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं. आणि तसं त्यातलं कसं आहे, एकच मिनिटं, की देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे. मी एकदा ना, एकच गोष्ट म्हणून सांगतो, मी एकदा स्वित्झर्लंडला गेलो होतो आणि स्वित्झर्लंडला गेल्यावरती मी तो देश पाहत होतो आणि तो देश सगळ्या काय गाड्या फिरत आहेत, सगळ्यांकडे उत्तम नोकऱ्या आहेत, सगळे सुंदर रस्ते आहेत, उत्तम निसर्ग आहे, सगळं व्यवस्थित छान. तो सगळा देश पाहताना मला पहिला मनात प्रश्न आला, इथला विरोधी पक्ष काय करतो. हो. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती काय सांगतो तो, की मी तुम्हाला हे देईन, मी तुम्हाला ते देईन, मी तुम्हाला त्या कल्पनेच्या बाहेर होतो मी. बरोबर आहे. मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. बाहेर येऊन ज्यावेळेला तुम्ही ती एखादी गोष्ट बघता, शहर बघता किंवा एखादा देश बघता ना, तुम्हाला समजणारच नाही तिथले प्रश्न काय ते. आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून कुठचा PWD मिनिस्टर किंवा अजून कुठेतरी हे बाहेरचे ज्यावेळेला येतात, ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो, सारा प्रॉब्लेम काय शहराचा. रस्ते आहेत, हॉस्पिटल आहेत, दिवे आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, पाणी आहे 24 तास. इथले प्रॉब्लेम काय आहेत? कारण तो कंपॅरिझन करतोय त्याच्या रस्त्यांशी, त्याच्याकडच्या लोड शेडिंगशी, त्याच्याकडच्या सगळ्या गोष्टींशी. त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात. तुमची मानसिकता कशी आहे? माझं जे आता मी इथे मुंबईकर म्हणून बोलतोय, आता हे पॉलिटिकल बाजूला ठेवून, की मला जे बाहेर पडल्यावर प्रश्न पडतात ते, की आज आई भीक मागू देत नाही की वडील चोरी करू देत नाही, अशी परिस्थिती फक्त मिडल क्लासची आहे. त्या मिडल क्लाससाठी काय म्हणजे आज आपण म्हणतो की बाहेर रस्त्यावर फिरा, फुटपाथ. आता आम्हाला लहानपणी सांगायचं आहे की द पेडेस्ट्रियन शुड वॉक ऑन द फुटपाथ. नाहीच आहेत फुटपाथ, चालणार कुठे. आज शाळांचे एवढे प्रॉब्लेम आहेत. माझं म्हणणं आहे की कॉर्पोरेशनकडे एवढ्या शाळा आहेत, त्या एवढं बजेट आहे मुंबई कॉर्पोरेशनचं, त्या अत्याधुनिक का केल्या जाऊ नये. आता कसं आहे, आणि आज डिजिटल एज्युकेशन झालं आहे. असंही नाही की टीचर्स चांगले पाहिजे, आम्हाला टीचर्स चांगले मिळत नाही. तर आज एक म्युन्सिपाल्टी शाळेत जाताना मला मुलाला पाठवताना मला लाज नाही वाटता का? मग ते त्यांच्या बरोबरीने का नाही करता येत? का होऊ दे की आता मुलांना एअर कंडिशनमध्ये बसायची सवय आहे. नाही, याच्याबद्दल एक नक्की सांगेन. हां, अगदी एअर कंडिशन नसेल, पण साधारणतः 2010 पासून मी अभिमानाने सांगेन की देशामध्ये मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका असेल की तिने अत्याधुनिक यंत्रणा किंवा सुविधा वापरायला लागले. व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे काय केलं आम्ही, साधारणतः एका विषयामध्ये महापालिकेच्या शाळेमध्ये एक चांगला शिक्षक किंवा शिक्षिका कोण आहे त्यांना बोलवण्यात आलं आणि एका स्टुडिओतून 10वीच्या विद्यार्थ्यांना एका स्टुडिओतून त्या शिकवायच्या किंवा शिकवतात. आणि हे शिकवणं म्हणजे मन की बात नाही, प्रश्नोत्तर होतात. आज मी जे तुम्हाला सांगितलं ना की ह्याच्यामध्ये आम्ही पुस्तिकाच केलेली आहे आणि तुम्ही म्हणाला त्याच्यात जवळपास 1300 शाळा आपल्या मुंबईमध्ये आहेत महापालिकेच्या. आणि या महापालिका शाळेमध्ये 3.5 लाख विद्यार्थी जवळपास वेगवेगळ्या 8 भाषेमध्ये शिक्षण घेतात. म्हणजे मराठी तर आलीच, इंग्रजी, सेमी इंग्रजी आली, हिंदी, उर्दू, गुजराती, अशा ह्या सगळ्या 8 भाषांमध्ये आपण त्यांना शिक्षण देतो. आणि ही साधारणतः 2010 साली सिस्टीम सुरू केल्यानंतर 2014-15च्या सुमारास आम्ही 8वी ते 10वी म्हणजे जे शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न होतं की विद्यार्थ्यांच्या पाठीवरती किती ओझं आहे, तर तो अभ्यासक्रम आम्ही सिम किंवा सिममध्ये आणला. एक सिम कार्ड असतं ना फोनवर टाकायचं आणि ते टॅबमध्ये टाकून द्यायला लागलो. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या ॲनिमेटेड होत्या, म्हणजे मुलांना पटकन समजायचं की काय काय. एखादी गोष्ट आपण दाखवू शकत नाही की समजा एखाद्या ग्रहाला इतके चंद्र आहेत, त्या चंद्रावरती वातावरण कसं असेल, अशा काही गोष्टी आपण प्रत्यक्षात दाखवू शकत नाही. त्याचं ॲनिमेशन करून ते त्याच्यात टाकण्यात आलं. त्याचा परिणाम असा झाला की महानगरपालिकांच्या शाळांचा रिझल्ट हा जवळपास 100%च्या जवळ आला. आणि आता तुम्ही जे म्हणताय ना, पहिल्या प्रथम महापालिकांच्या शाळांमध्ये ॲडमिशन पाहिजे
म्हणून चिठ्ठ्या मागायला लोक यायला लागले आणि ॲडमिशनसाठी लोकांच्या रांगा लागायला लागल्या. बऱ्याचशा मी बघितले म्युनिसिपल स्कूल्स बंद होऊन तिकडे काहीतरी वेगळं करायचं होतं. ते नाही, त्याही शाळांबद्दल आता हे गेल्या 4 वर्षात त्या तक्रारी वाढल्यात. पण अगदी SSE तर आहे, CBSE, ICSE वगैरे या सगळे अभ्यासक्रम आपण त्या शाळांमध्ये आणले. आता गेल्या 4 वर्षात काय झालं आहे? माझ्या माहितीप्रमाणे उद्धव साहेब, मुंबईत ते लोन आलं काय माहीत नाही, पण विदर्भातल्या काही सरकारी शाळा गौतम अडाणींना दिलेल्या आहेत. चंद्रपूर, गडचिरोली. नाही, का तसं म्हणजे आपलं महाराष्ट्राचं शिक्षण खाते इतकं सक्षम नाही. नाही, आपण मुंबईपुरतं बोलताना नाही सांगतो ना, हां. ह्या सगळ्या गोष्टी गेल्या मी तर म्हणेन 4 वर्षात जास्त प्राधान्याने देण्याचं हे ठरवण्यात आलं. म्हणजे चंद्रपूरमध्ये एक शाळा दिली त्यांना. एक दिली, आता एक वरून पुढे जातील ना ते. ही आता सुरुवात मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा जर त्यांचं येणार नाही म्हणा सत्ता, पण हे मग सगळं त्यांचं खाजगीकरण करतील. हॉस्पिटलचं खाजगीकरण करतात, ते आपण रोखलेलं आहे. उद्धव साहेब, दुसरा एक महत्त्वाचा विषय सातत्यानं इथे मी तुमच्याशी चर्चा करतानाही मी किंवा राजसाहेब सुद्धा आहेत. सध्या धुरंधरचा माहोल आहे. लोक धुरंधरवर या सिनेमावर चर्चा करतात, त्यातल्या एकंदरीत वातावरणावर चर्चा करतायत. मग मुंबईत रेहमान डकेत कोण आहे किंवा धुरंधर कोण आहे? आपण दोघे या राज्याच्या राजकारणातले धुरंधर आहात. पाब्लो एस्कोबार पण शोधला पाहिजे. हा, शोधला पाहिजे. मी तुम्हाला तेच सांगतोय की आज मुंबई, ठाणे, नाशिक सारख्या शहरामध्ये अंमली पदार्थ म्हणजे ड्रग्स, विविध प्रकारचं ड्रग्स सहज उपलब्ध आहे. ठाण्यामध्ये परवा 5.5 कोटीचं मॅड्रेक्स पकडलं ठाण्यात. साताऱ्यामध्ये ड्रगची फॅक्टरी डेप्युटी CMच्या दारात पकडली. मुंबईमध्ये काल 2.25 कोटीचं ड्रग्स पकडलं. हे चित्र या महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हतं. आणि हे सगळं ड्रग्स गुजरातच्या मार्गे, मुंद्रा पोर्ट जे अडाणींचं आहे, हे चित्र तुम्हाला महानगरपालिका आहेत, प्रत्येक ठिकाणी महानगरपालिका आहे. हे चित्र गंभीर नाही का? ह्या सगळ्या गोष्टींच्या महानगरपालिकांशी संबंध काही नाही. पहिली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण. याला केंद्र आणि राज्य, म्हणजे या ज्या प्रकारच्या ड्रग्सच्या विरोधातल्या ज्या धाडी या गेल्या 10 वर्षामध्ये बंद झाल्यात आणि साधारणपणे शाळांपर्यंत हा प्रकार आता मुलांपर्यंत यायला लागलेला आहे. शाळेच्या बाहेरच्या पानटपरीवर ड्रग्स मिळत आहे. आणि आपण जर समजा आपण त्याच्या सगळ्या गोष्टींचं जर नीट त्याचं ॲनालिसिस केलं तर राजकारणामध्ये वाढलेला पैसा आणि रस्त्यावरती आलेला ड्रग्ज याचा एकमेकांशी काय संबंध आहे तो पण मला असं वाटतं जुळून पाहायला पाहिजे. कारण एवढा राजकारणामध्ये ज्या प्रकारच्या निवडणुकांवरचा खर्च आणि सगळ्याच गोष्टी ज्या प्रकारे होत आहेत आणि ज्या प्रकारे ड्रग्ज रस्त्यावरती येतात आणि त्याच्यावरती कोण हे व्यवहार करतं, ह्याच्यावरती कुठच्याही प्रकारच्या धाडी किंवा त्याच्यावरती कुठचीही बंधनं येत नाही आहेत, हे काय आहे हे मला असं वाटतं केंद्र आणि राज्य सरकारला विचारणं गरजेचं आहे. नाही, उठसूट मुख्यमंत्री सगळ्यांना क्लीन चिट देत सुटलेत. साताऱ्यामध्ये एवढी कारवाई झाल्यानंतर निदान ती फॅक्टरी आहे तरी कोणाची हे तर सांगा. तिथे क्लीन चिट दिली ना. तिकडे पण म्हणजे त्यांच्यावरती जे आमच्यावरती आरोप करतायत ते ठीक आहे, तेवढंच त्यांना करता येतं. पण त्यांच्या बुडाशी काय जळतंय ते कधीतरी बघा ना. ते बूड जळून खाक झाल्यानंतर बघून काय उपयोग आहे? म्हणजे असे कोण त्याच्यातले इन्व्हॉल्व असणारी लोक त्यांच्या आजूबाजूला अंगत पंगत करत बसलेत का? महानगरपालिका जरी असल्या तरी आपण पाहतोय की राजकारणाचं ज्या पद्धतीनं गुन्हेगारीकरण झालेलं आहे खुल्याम. यांच्या मुळामध्ये गुन्हेगारीकरणपेक्षा मला त्याचं मी चांगला शब्द म्हणजे विद्रुपीकरण झालंय. म्हणजे मी मगाशी धुरंधरचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये कराचीमधलं एक लॅरी शहर आहे दाखवलेलं. ज्या पद्धतीनं लॅरी शहरातल्या माफियांची मोडस ऑपरेंडी होती किंवा झालेली होती त्यावेळेला, त्याच पद्धतीनं मुंबई, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड या प्रमुख शहरामध्ये, नागपूर, त्याच पद्धतीनं आज तुम्ही प्रमुख शहरं घेऊच नका. हां, तुम्ही मराठवाड्यामध्ये जा, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जा, तुम्ही विदर्भामध्ये जा आणि जी छोटी जी शहरं आता जी उभी राहत आहेत ना तिकडची परिस्थिती बघा. बीड आहे. मग नाही, पण म्हणून मी मागे एकदा बोललो होतो की आपल्या देशाला पंतप्रधान पाहिजे. देशाला पंतप्रधान नाही आहे, भाजपला पंतप्रधान आहे. तसंच महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही आहे, जो आहे तो भाजपचा आहे. म्हणजे हे सगळेजण त्यांचा पक्ष आणि सत्ता एवढं सत्तांध झालेली आहेत लोक की लोक मेले तरी चालतील, नागरिक मेले तरी चालतील, त्यांची मुलं बाळं ड्रग्सच्या आहारी गेले तरी चालतील, त्याच्यात धंदे करणारे आपल्या बाजूला बसले तरी चालतील, पण आम्हाला सत्ता पाहिजे. ही जी काही वृत्ती
याच्यावरती आपण काय बरं. करणार? नाही, ठीक काय आहे, म्हणजे- आपल्याकडे कायदा सुव्यवस्थेचं खातं नाहीये, आपल्याकडे सरकार नाहीये, नाही, पण याच्यासाठी- आपल्याकडे जनसंघटन आहे ना. जेव्हा ह्याच्यासाठी शेवटी काय आहे, जसं राज म्हणाल तसं की सत्ता हातात असणं गरजेचं आहे, की जिकडे आपण कायदेशीर बंधनं उद्या जाऊन तिकडे धाड टाकल्यानंतर यांचेच बगलबच्चे निघाले तर लोक आता गेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मालवण वगैरे त्या भागात त्यांच्याच युतीतल्या मित्रपक्षाने त्यांच्या दुसऱ्या पक्षावरती धाड टाकली. काय मिळवलं? पैसे दिसले, पुढे काय झालं? क्लीन चिट. क्लीन चिट. उपयोग काय? म्हणजे काय होतं, या सगळ्या गोष्टींना कुठेतरी बंधनं घालण्याला सुरुवात होण्यासाठी या महानगरपालिका आत्ता या क्षणाला खूप महत्त्वाच्या आहेत आणि लोकांनी त्यांचा राग, मला असं वाटतं, हा जे सगळं महाराष्ट्रात चालू आहे हा इथे व्यक्त करणं गरजेचं आहे. ही सत्ता आमच्यासाठी नको आहे, परंतु ज्या काही गोष्टी होत आहेत याच्यावरती जर बंधनं आणायची असतील, त्याला सुरुवात जर समजा करायची असेल तर मला असं वाटतं महानगरपालिका आत्ता ही गरज आहे, ज्याच्यासाठी खास करून मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक, तुमचं मीरा भाईंदर असेल, कल्याण डोंबिवली असेल, इतर सगळ्या महानगरपालिका, इथे लोकांनी आता राग व्यक्त करणं गरजेचं आहे. काय होतंय, लोकांकडनं जर समजा त्यांनाच मतदान होत असेल, बाकीच्या गोष्टी सोडा, ते माघारी घेऊन पैसे देऊन काहीतरी ते माघारी घ्यायला लावणं वगैरे वगैरे, पण लोकांनी जर समजा मतदानातनं राग व्यक्त नाही केला तर मला असं वाटतं की ते मग आपण म्हणतो ना नंतर की ते राजानं मारलं काय आणि पावसानं झोडलं काय, तक्रार कोणाकडे करायची? तुमच्याकडे करणार लोक तक्रार. तक्रार नुसतं म्हणजे आमच्याकडे फक्त तक्रार, मतं नाहीत, असं थोडी होतं. आता उमेदवार जे माघार घेत आहेत, आता ह्याच्या पुढची परिस्थिती कदाचित अशी होईल की जसं अमेरिकेने तो व्हेनेझुएलाचा अध्यक्ष उचलून नेला, तसे आता जिल्हाध्यक्ष आणि सगळे महापौर उचलून घेऊन जातील दिल्लीला, सुरतेला. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष आपले मादुरो. मंत्री नेलेच ना त्यांनी. नाही, माझं म्हणणं तेच नाही, नाही, माझं हे- म्हणजे आपले व्हेनेझुएला मंत्री जसे एक उचलून देश आहे. सुरतला नेले. व्हेनेझुएला मला एक वाटतं- देश आहे. नाही संजय, जसं आपले मंत्री यांनी उचलून सुरत आणि गुवाहाटीला नेले, ट्रम्पने तेच केलं. तेच केलंय. नाही, हे सुरुवात इथून झाली. व्हेनेझुएला देशाची लोकसंख्या सुद्धा 2,30,00,000 आहे आणि मुंबईची लोकसंख्या सुद्धा आपण मगाशी म्हणाला त्यानुसार 231 आहे. आणि दोन्ही शहरांचे आणि व्हेनेझुएलाचे प्रश्न तसेच आहेत. कोणत्याही प्रकारचा विकास नाही, ड्रग्स तेवढंच आहे, गुन्हेगारी आहे. पण मग आता तिथल्या इथून कोणाला उचलायचं आहे? जे करतात त्यांना उचललंच पाहिजे. त्यांना जर का तुम्ही चोंबाळत बसलात केवळ सत्ता पाहिजे म्हणून, तर सत्यानाच त्यांचाही होणार आहे जे चोंबाळतात त्यांचं. नाही, माझं म्हणणं आहे की आत्ता जे म्हणजे आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की मतदान हा माझा हक्क आहे. आता हे जिथे निर्विवाद आलेत, कोणीच नाही, बिनविरोध. त्यांनी कसं दाखवायचं काळं बोटावरचं? म्हणजे माझा हक्क तुम्ही हिरावून घेताय ना, माझा मतदानाचा हक्क तुम्ही हिरावून घेताय. तर माझं म्हणणं आहे त्याला काही पर्याय नाही आणि ही सवय अख्खी लागू नये प्रत्येक ठिकाणी. म्हणजे जो मतदार जो निवडतो म्हणजे त्याचं मत की मला हा हवा की नको हे राहिलंच नाही. मग अशा वेळेला तर काही करू शकत नाही. आता एखादा आला निरो, कोणीच उभं राहिलं नाही, मला वाटतं तिकडे असं आलं पाहिजे की मग 30% लोकांनी म्हटलं ना की आम्हाला नको, तर ते बाद केलं गेलं पाहिजे. ते काय आहे, तो मला अधिकार, मत आहे ना माझं. त्या वोटिंग पॅड जे आहे ना त्याच्यावरती एक अधिकार आहे नोटांचा, पण त्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे हा. नाही, पण नोटा आता तो निर्विवाद असेल तर तिकडे वाटलेल्या मतदानाला वाटलेल्या नोटांमुळे झालेला वाटलेल्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे नोटाचा पण अधिकार नाही. घ्या. पण आता तिथे निर्विवाद आले तर तिकडे नोटा पण दाबायला चान्स नाही ना. एक्झॅक्टली, कारण नोटा मिळाल्या ना. नाही, पण म्हणून माझं म्हणणं आहे की नोटा हे पाहिजे. नाही महेशजी, हा. म्हणून जसं काही वेळेला एखाद्या कामासाठी टेंडर काढलं जातं आणि ते टेंडरमध्ये जर काही गफलत वाटली तर रिटेंडर करतात. तसंच मला असं वाटतं, मी परवाच्या आमच्या पत्रकार परिषदेत बोललो की जिथे हे बिनविरोध झालेत तिथे निवडणूक आयोगाने रिझल्ट थांबवले, ते आमच्या बाकीच्या निवडणुकांबरोबर जाहीर करतील, कारण तो गुलाम आहे त्यांचा. तिथल्या निवडणुकीची प्रक्रिया नव्याने घेतली पाहिजे. हे जे बिनविरोध सगळं थोतांड झालं, कारण आता ते तिकडनं त्यांनी, बरं या बिनविरोधमध्ये आमच्या दोघांचा एकसुद्धा नाही, राष्ट्रवादी पवारसाहेबांचा एकसुद्धा नाही, अपक्ष एकसुद्धा नाही आला. हे काय योगायोग आहे? त्याला मी तेच म्हणतो. म्हणजे ते योगायोग आहे की काय आहे काय हे? नाही, माझं म्हणणं आहे की लोकांच्या मताला काही व्हॅल्यू आहे की नाही? मग तिकडच्या लोकांना त्यांचं मत असेल की नाही स्वतः, त्यावेळेला म्हटलं की जर का 30% लोकांनी त्यांचं पण मतदान घ्या. 30% लोकांना वाटलं की ही डझंट रिप्रेझेंट. जेनझी हा एक शब्द आता सगळीकडे थोडासा दरारा निर्माण करणार झालेला आहे. या सगळ्या ठिकाणचे जे जेनझी जे प्रथम मतदान करणार होते ते खूप अस्वस्थ आहेत आणि त्यांची आग आज त्यांच्या डोक्यामध्ये आहे, ती बाहेर आली तर मग यांची हालत खराब होणार. उद्धव साहेब, तुम्ही जेनझीचा उल्लेख करताय, पण नेपाळ असेल, बांगलादेश असेल, अन्य राष्ट्रामध्ये डोक्यात राग आणि आग असलेला जेनझी हा खरोखर रस्त्यावर उतरला, त्याला सांगावं लागलं नाही.
आपल्याकडला जेनझी सुद्धा एका विशिष्ट विचारसरणीचा गुलाम होऊन थंड असं आपल्याला पडलेला वाटतंय. दिसतोय. असं वाटतंय. आणि त्या जेनझी तुमच्याकडे अपेक्षेने पाहतोय. मला असं वाटतं की हा पहिल्या भागामध्ये आपण थोडं थांबू. ज्या प्रकारचं मला एक एवढंच बोलतो, ज्या प्रकारचं राजकारण आता सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चालू आहे, मला खरंच प्रश्न पडतो, देवी देवता आहेत का? आणि आहेत तर हे ते फक्त हे का बघत बसलेले आहेत? आणि एवढे 33 कोटी एवढे जर आहेत तर ते काय हे या सगळ्या गोष्टी का बघत बसलेत?